नमस्कार मंडळी, आज काय स्पेशल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज मसाले वांग्याची रेसिपी करणार आहे, तर तुम्हीही नक्की करून बघा। तर मी इथं 4 काटेरी वांगी घेतलेत, त्याचे छानपैकी काटे काढून घेऊयात आणि देठी आणि 4 भागामध्ये होईल असं चिरून घेऊयात, जेणेकरून आपण जो मसाला करणार आहोत तर त्यामध्ये भरणार आहोत तो व्यवस्थित भरला जाईल। तर अशा प्रकारे मी ही वांगी कट करून घेते आणि आपण ही वांगी पाण्यामध्ये ठेवूयात, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत। तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात याचा। तर मसाल्यामध्ये आपण 2 चमचे सुकं खोबरं आणि लसूण याचं बारीक केलेलं वाटण, जसं तुम्हाला म्हणजे त्यामध्ये कोथिंबीर घातली तरी चालेल, आणि भाजून केलेलं शेंगदाण्याचा कूट 3 चमचे, थोडीशी हळद, पाव चमचा जिरे, आणि यामध्ये आपण जास्त काही मसाले वापरणार नाही। जो आपला घरचा मसाला आहे, ज्याला आपण काळं तिखट, लाल तिखट म्हणतो, ते फक्त तो 1.5 चमचा, आणि चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेऊयात। आणि हा आजचा माझा चॅनेलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे, तर प्लीज लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। तर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊयात, जेणेकरून आपला मसाला हा व्यवस्थित पूर्णपणे म्हणजे थोडासा ओलसर घट्टसर करून घेऊयात, जो आपल्याला वांग्यामध्ये पूर्ण म्हणजे भरता येईल। तर असं पूर्ण एकजीव करून घेते मी, ज्यामध्ये सगळे मसाले मिक्स होतील आणि चवही छान लागेल। तर कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरूनही घालू शकता आणि वरून घातलीत तरी चालेल। तर आपण हा मसाला आपल्या वांग्यामध्ये भरून घेऊयात। तर असे 4 भाग केल्यामुळे काय होतं की मसाला पूर्णपणे आतमध्ये भरता येतो, आणि जरी वांगी शिजताना आपण पाणी घातलं तरी तो पूर्ण बाहेर निघत नाही, तो आपला आतमध्ये व्यवस्थित शिजतो। तर आपण ही अशी मसाला भरून वांगी घेऊयात। आणि इकडे गॅसवरती मी कढईही गरम करायला ठेवले आणि त्यामधील थोडासा मसाला शिल्लक ठेवला आहे, जो आपण त्यासाठी रस्सा करणार आहोत। त्या रस्सा एकजीव होण्यासाठी तो आपण मसाला ठेवलेला आहे। तर इथं कढई मी घेतली गरम करून, तर त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल, जे आपली तेलातली जी पळी असते ती 1.5 पळी तेल घेऊयात। तेल छानपैकी गरम होऊ देऊयात। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालून घेऊयात। जिऱ्याची फोडणी चांगली बसली की आपण त्यामध्ये मसाला भरलेले वांगे घालून घेऊयात, आणि ही वांगी आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात 1-2 मिनटं पूर्ण सगळ्या बाजूंनी, जेणेकरून आपला मसाला ही चांगला वांग्यातील तेलात परतला जाईल आणि वांगी ही परतली जातील। आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातले आणि याच्यामध्ये पण, तर ते पूर्णपणे एकजीव झालं की थोडीशी एक वाफ काढून घ्यायची, जेणेकरून तेलात वांगं भाजल्यामुळे एक चव छान प्रकारे येते। तर एक वाफ काढून घेतली की आपण तो वांग्यातील मसाला राहिलेला होता शिल्लक, तो आता तेलामध्ये घालून घेऊयात, जेणेकरून आपण जो रस्सा करणार आहोत त्याला एकजीवपणा येईल। आणि लागेल तसं तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे असेल, त्याचा रस्सा पाहिजे असेल, त्याप्रमाणे पाणी ॲड करूया। इथं मी अर्धा ग्लास पाणी घेतले। ही 2 ते 3 माणसांसाठी भाजी पुरेशी आहे, तेवढं पाणी घेतले मी। आणि त्यामध्ये आपण एक छानशी उकळी आली की बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनटं वांगी शिजवायला ठेवूयात। 5 ते 6 मिनटानंतर वांगी शिजली की चेक करून बघूयात, आणि नंतर कोथिंबीर घालून आपण खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे। तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते, आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।